बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी सोलापूरमधून। सोलापुरात 3 जणांनी माघार घेतलाय। धनंजय डिकोळे, रमेश बारसकर, महेश साठे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतलाय। पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ही माघार घेण्यात आली। त्यामुळे आता या ठिकाणी सुद्धा राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। सोलापुरात 3 जणांनी माघार घेतल्या, यामध्ये धनंजय डिकोळे, रमेश बारसकर आणि महेश साठे यांचा समावेश आहे। अब्दुल सत्तार यांच्या मुलाने अर्ज मागे घेतलाय। समीर अत्तार यांनी अर्ज मागे घेतलाय। समीर सत्तार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। अर्ज कायम ठेवला असता तर नक्कीच जिंकलो असतो, असा सुद्धा दावा समीर सत्तार यांनी केला। समीर सत्तार यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। 2 दिवसांपासून शिवसेना आमदार अब्दुल सत्तार सर्वाधिक जास्त चर्चेत आहेत, कारण त्यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली होती। आणि दुसरीकडे त्यांचे सुपुत्र समीर सत्तार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। महायुती असताना देखील त्यांनी हा निर्णय घेतला। बंडखोरी शमलेली आहे, मात्र यामागचं काय कारण आहे जाणून घेऊयात। बघा, आता मीडियावाले आमचे जे बांधव आहेत तेच हिरो करतात, तेच चर्चेमध्ये आणतात, तेच सगळ्या गोष्टी तेच करतात। तुम्ही जसं म्हटले तुम्ही 2 दिवसापासून हिरो झालेला आहात, मग आता पुढे बी आम्हाला हिरो राहू द्या, पुढे बी आमच्या संपर्कात राहा, आम्हाला विचारत राहा। आम्ही सगळ्या गोष्टीला आम्ही तयार आहे। आम्ही सर्व लोक गोरगरिबांचे कामं करतो। या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या बाबतीत असं ठरलेलं आहे की आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते अब्दुल सत्तार साहेब यांची चर्चा झाली। यांच्या चर्चेमध्ये सगळ्या गोष्टीवर त्या ठिकाणी समाधानकारक सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी निराकरण झाला। आणि त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला थांबावं लागतं, आपल्याला बंडखोरी करायची नाही, बंडखोरी टाळायची, आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी आपण महायुती केलेली आहे, महायुतीच्या उमेदवाराला आपल्याला मदत करायची, म्हणून नाहीतर मी निवडणूक लढण्यासाठीच उमेदवारी अर्ज दाखल केला होता हे मी स्पष्ट करतोय। आणि जर मला एकनाथ शिंदे साहेबांचा मैत्रीपूर्ण लढण्याचा जर आदेश असता किंवा त्यांनी पाठिंबा दिला असता 100% मीच निवडून आलो असतो। या सगळ्या गोष्टी अब्दुल सत्तार साहेबांनी बोलून दाखवल्या, एकनाथरावजी शिंदे साहेबांसमोर सर्व व्यथा साहेबांनी मांडल्या आणि त्याचा मी बोललो ना तुम्हाला, सगळं त्या ठिकाणी निराकरण झालं। त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी विश्वास दिला की पुढे याची सर्व दक्षता घेतली जाईल आणि पक्ष कसा मजबूत होईल त्या दृष्टीने पुढे पावलं उचलले जातील। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। मला या ठिकाणी माझे नेते आणि माझे वडील आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आदेश दिला की म्हणे यावेळेस तुम्ही थांबून घ्या, पुढे तुमचं नक्कीच या ठिकाणी विचार होईल। म्हणून मी या ठिकाणी माझा फॉर्म माघारी घेतोय आणि पूर्णपणे जसं आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तसं आमचा महायुतीच्या उमेदवाराला पूर्ण पाठिंबा आहे। 2 दिवसात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।